नमस्कार. मी आपल्या सर्वांचं आलेल्या सर्व मेंबर्सचं MEA तर्फे स्वागत करते. आपण सगळे जाणतात की आपण आता सध्या बिझनेस रिलेटेड काही व्याख्यानं घेत आहोत. तर त्याच सिरीज मधलं हे एक अजून एक व्याख्यान आहे जे नवीन जनरेशनसाठी आहे. म्हणजे वडिलोपार्जित जर आपला कुठला बिझनेस असेल आणि त्या बिझनेसला आतापर्यंत जरी सक्सेसफुली आपण रन करत असू तरी येणाऱ्या काळामध्ये खास करून करोनानंतर येणाऱ्या काळामध्ये नवनवीन आव्हानं आपल्याला फेस करावी लागणार आहेत. ही जी काही नवीन आव्हानं येणार आहेत ही नवीन पिढीला जास्त करून सहन करावी लागणार आहेत किंवा फेस करावी लागणार आहेत. तर या आव्हानांना आपण कसं फेस करू शकतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढून आपला हा बिझनेस अजून सक्सेसफुल करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपण सर्वच जाणता की MEA ही एक मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन आहे आणि ती जी आहे ती मराठा एंटरप्रेनर्सला खूप सारा मार्गदर्शन करत असते. वेगवेगळे वेबिनारच्या थ्रू असेल किंवा नेटवर्किंग आपण या फोरम थ्रू करत असतो आणि बरेच वेगवेगळे कार्यक्रम आपण याच्या अंडर घेत असतो. म्हणजे जसं एक्झिबिशन्स, बिझनेस एक्झिबिशन्स असतील, त्यानंतर बॉन्डिंगसाठी आपण काही स्पोर्ट्स इव्हेंट्स घेत असतो आणि काही फॅमिली गेट टुगेदर्स पण करत असतो. तर सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपण वेब सिरीज जे काही करतो आहोत त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद आतापर्यंत मिळालेला आहे आणि इथून पुढेही तो तसाच मिळेल अशी मी आशा करते. सो जास्त वेळ न घालवता मी महेश घोरपडे सरांना आजचे जे आपले पाहुणे आहेत प्रसाद सर त्यांचं इंट्रोडक्शन करायला सांगते. थँक्यू. थँक्यू स्मिता. नमस्कार, मी महेश घोरपडे. आजचे आपलं हे जी गेले काही महिने आपली जी व्याख्यानमाला चालू आहे, वेबिनार चालू आहे, त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या विषयावर वक्त्यांना आमंत्रित करतो, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आजचे जे आपले वक्ते आहेत प्रसाद सोहनी यांची ओळख करून द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आजचे वक्ते प्रसाद सोहनी हे व्यवसायाने जरी कॉर्पोरेट ट्रेनर असले तरी त्यांच्याबद्दल त्यांची काही वेगळी ओळख आहे जी करून देणं गरजेचं आहे. ती म्हणजे जसे त्याप्रमाणे लायन्स क्लब किंवा रोटरी क्लब सारख्या संस्था असतात तशी एक बऱ्याच लोकांना परिचित असेल किंवा नसेल, एक टोस्ट मास्टर म्हणून एक संस्था जागतिक पातळीवर कार्य करत असते. तर त्या टोस्ट मास्टर संस्थेचे ते भारताचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांची एक अजून एक ओळख अशी की या माध्यमातून ते आतापर्यंत 56 देशांमध्ये त्यांनी प्रवास केला आहे आणि त्यातल्या जवळजवळ 27 देशांमध्ये त्यांनी संभाषण कला किंवा यातलं नेतृत्व गुण या विषयावर त्यांनी लेक्चर दिलेले आहेत. बऱ्याच लोकांना ट्रेन केलेले, भरपूर कॉर्पोरेट ट्रेनिंग त्यांनी घेतलेले आहेत. कॉर्पोरेट ट्रेनर हा त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. त्या नेतृत्व गुण सुद्धा ते शिकवतात. आजचा विषय आपला थोड्याफार फरकाने तोच आहे की आपल्याला जे व्यवसायामध्ये जे आपल्याला काही अडचणी येतात त्यावर कशी मात करायची ते सांगतीलच. नुमवीमधून शालेय शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर सरांनी पुण्यातलं असं एखादंच कॉलेज असेल की त्या कॉलेजमध्ये ते गेले नाहीत. जवळजवळ त्यांनी एक पुण्यातल्या नामवंत 5-6 कॉलेजमध्ये त्यांनी बाकी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 5 ते 6 परदेशी भाषांचा अभ्यास केलाय. ते चांगल्या पद्धतीने ते बोलू शकतात, लिहू शकतात. आता तर त्यांनी परदेशी भाषा शिकवण्याचे क्लासेस पण ते मार्गदर्शन पण करतायत बऱ्याचशा ठिकाणी. खरं तर मी MEA ला सांगेन की त्यांनी पुढच्या वेळेला त्यांचा या क्षेत्रातला जो अनुभव आहे की त्यांनी ज्या वेगवेगळ्या देशाला त्यांनी भेट दिली आहे, 56हून अधिक देश, 27 देशात ट्रेनिंग, तर त्या विषयावर एखादा त्यांचं लेक्चर ठेवलं तर आपल्याला खूप चांगली माहिती ऐकायला मिळेल. प्रसाद सरांनीच जेव्हा शालेय शिक्षण चालू होतं तर तेव्हा ते गणितामध्ये राज्यात प्रथम आले होते आणि गणितात राज्यात प्रथम आल्यानंतर हा जो प्रथम येण्याचा त्यांचा जो एक छंद होता किंवा आवड होती त्यांनी ती पुढेही खूप जोपासली. कारण त्यांनी नेतृत्व गुणामध्ये संभाषण कला याच्यामध्ये ते देश पातळीवर प्रथम क्रमांक घेतला आहे आणि नेतृत्व कलेमध्ये त्यांना आशिया खंडातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. असे हे प्रसाद सर, आपण त्यांना विनंती करतो की आतापर्यंत त्यांनी नेहमी जो प्रथम क्रमांक ठेवला तसाच येत्या भविष्य काळात पण त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असाच क्रमांक मिळवावा
की MEAच्या वतीने त्यांना शुभेच्छा आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र मी सरांकडे देतो. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू. धन्यवाद महेश. महेश सारखा जवळचा मित्र जेव्हा ओळख करून देतो तेव्हा एक भीतीच असते की काय काय बोलेल आणि काय नाही, कारण आपली सगळी ओळख नसते तर ओळखून असतो आपण एकमेकांना जवळचे मित्र असल्यामुळे. पण महेशने चांगली ओळख करून दिली आणि त्यांनी जो मुद्दा सांगितला मी वेगळ्या कॉलेजमध्ये शिकलो, याचं कारण रानडे इन्स्टिट्यूट जी आहे फर्ग्युसन कॉलेज रोडची, त्यांचे भाषांचे वर्ग त्यावेळी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये चालायचे. त्यामुळे कधी गरवारे कॉलेज में, कधी मॉडर्न कॉलेज में, कधी वाडिया कॉलेज में, असं आम्हाला त्या भाषेच्या वर्गांना जावं लागायचं. पण माझं बेसिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी एक पॉवर पॉइंट दाखवता बोलेन. सर्वप्रथम मी तुमच्या नेटवर्कचे MEAचे आभार मानतो की त्यांनी मला बोलावलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. त्याचबरोबर मी अजून एका गोष्टीसाठी आभार मानतो की मला नंतर ह्याच्या पाठोपाठ टोस्ट मास्टर्सची मीटिंग असल्यामुळे तुम्ही तुमचं नेहमीची ठरलेली वेळ बदलून माझ्यासाठी आज थोड्याशा वेगळ्या वेळेला उपस्थित राहिला तिथे, आणि दुपारी 3:15 ही पुण्यातल्या लोकांच्या दृष्टीने नक्कीच अवघड वेळ आहे. अशा वेळेला तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. हे कोचिंग फॉर नेक्स्ट जनरेशन या विषयावरती माझे थोडेसे विचार आहेत आणि आत्ताच्या या लॉकडाऊन मध्ये आम्ही त्या काही ट्रेनर्सनी माझ्यासारख्या त्याच्यावर भरपूर विचार केला. त्या विचार मंथनातनं उत्पन्न झालेलं काही कार्यक्रम देखील मी तुम्हाला शेवटी सांगेन. सो आपल्यापैकी प्रत्येक पालकाला आपल्या लहान मुलांना असं पुढे हाताला धरून जेवढं जाता येईल तेवढे जायची इच्छा असते. माझ्याही वडिलांनी ते केलं, मीही त्या माझ्या मुलाच्या बाबतीत करत असतो आणि आपण सर्वजण त्या गोष्टी करतच असतो. आपली इच्छा हीच असते की जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हा आपला हात सोडून तो स्वतःचा मार्ग परिक्रमा करेल त्याची आणि यश मिळवेल. पण लहानपणी हे आपण असं ग्रूमिंग करतच असतो, हात धरून आपण जातच असतो त्यांच्याबरोबर, मुलांच्या बरोबर. आणि प्रत्येक बापाला ही काळजी असते की माझा मुलगा कसा निपजेल, तो रोहन गावस्कर आणि अभिषेक बच्चन सारखा होईल का अजून टोकाला जाऊन जॉन ब्रॅडमन सारखा होईल. ब्रॅडमनचा जो मुलगा होता त्याला इतकं फ्रस्ट्रेशन आलं आयुष्यात की तो जिकडे जायचा तिथे, ब्रॅडमन हे खूप युनिक आडनाव आहे, ऑस्ट्रेलियात खूप कमी लोक या आडनावाचे होते, त्यामुळे तो जिकडे जातो तिकडे त्याला लोक विचारतो तो डॉन ब्रॅडमनचा मुलगा का. पण शेवटी त्याने आडनाव बदललं की या वडिलांशी तुलना नको माझी. तर आपल्याला भीती असते की असं तर नाही ना माझं पोरगं निघायचं का ते ऋतिक रोशन सारखं निघेल ज्यांनी राकेश रोशन त्याच्या वडिलांपेक्षा जास्त यश मिळवलं, किंवा स्टुअर्ट ब्रॉड ज्यांनी त्याच्या वडील क्रिस ब्रॉड यांच्यापेक्षा जास्त यश मिळवलं, का कपूर फॅमिली सारखं घरातले सगळेच जण भारी, पृथ्वीराज कपूर पण भारी, राज कपूर पण भारी, ऋषी कपूर पण भारी आणि रणबीर कपूर पण भारी असं होईल. आणि माझा मुलगा मुकेश सारखा निपजेल का अनिल सारखा ही आपल्याला एक चिंता असते. पण बिझनेसमध्ये ही तुम्हाला मी पॉप्युलर उदाहरणं दिली की खेळातली आणि चित्रपट सृष्टीतली जी सर्वांना परिचित असतात, पण बिझनेसमध्ये या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की विप्रो ही कंपनी आज एवढी मोठी कंपनी आहे की भारतातल्या टॉप 10 कंपन्यांची नाव आपण मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे लिहायला लागलो आणि शेअर होल्डर्सना रिटर्न दिलेत कोणी असे जर का त्यात पाहिलं तर विप्रोचं नाव अग्रक्रमाला असतं. परंतु अझीम प्रेमजी यांच्या वडिलांचा व्यवसाय हा नव्हता. त्यांचा व्यवसाय हा केवळ इलेक्ट्रिक बल्ब बनवणं आणि साबण बनवणं अशा प्रकारचा व्यवसाय होता, तेल बनवणं. आणि त्यातनं या मुलांनी पूर्णपणे डायव्हर्सिफाय करून पूर्ण वेगळंच क्षेत्र निवडलं आणि त्यात एवढी मोठी झाली विप्रो कंपनी की त्यांचा आज तो बल्ब आणि साबणाचा व्यवसाय नाही के बरोबर म्हणतो आपण तसा झाला असेल किंवा कदाचित बंदही झाला असेल. तो कोणी आता विचारतही नाही की विप्रोचा बल्ब मिळतो का बाजारात किंवा तेल मिळतं का. अजून काय उदाहरण म्हणजे मदन मोहन हा जो संगीतकार होता त्याचे वडील राय बहादूर चुनीलाल होते. त्यांची इच्छा होती की आपल्या पण मुलांनी मोठं जमीनदारीचं काम करावं आणि ब्रिटिशांच्या राज्याच्या काळामध्ये ते अख्ख्या इराकचे ऑडिटर कंट्रोलर जनरल ऑफ इराक होते ते, म्हणजे त्यांना सरकारने तिथे पाठवलं होतं, ब्रिटिश सरकारने. त्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्था, ते चेक कोणाला द्यायचे काय हे सर्व फायनान्स त्यांच्या हातात होता. तर त्यांची इच्छा होती आपल्या मुलांनी पण असंच देशसेवा करावी आणि त्यांनी त्यासाठी त्याला फोर्सफुली आर्मीमध्ये घातलं होतं. पण या मुलाची काही ती इच्छा नव्हती. त्यांनी वेगळं क्षेत्र जोपासलं आणि तो म्युझिकमध्ये आज लेजंड बनून राहिलेला आहे. मदन मोहन हा एक भारताच्या त्या 1950 ते 70 या काळातले जे टॉप म्युझिक कंपोजर्स होते त्यापैकी एक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरं बिल गेट्सचे वडील रोटेरियन होते, चांगल्यापैकी प्रथितयश फॅमिली होती. असं काय खूप बिल गेट्स एवढे ते प्रसिद्ध नव्हते पण त्यांचाही धंदा चांगला होता. त्यांच्या रोटरी क्लबनी त्यांच्या
मुलाच्या शाळेला, त्या गावातल्या शाळेला डोनेशन म्हणून काही कम्प्युटर दिले होते, ते वापरायला मिळावे म्हणून बिल गेट्स रात्री सगळेजण झोपल्यावरती खिडकीतनं उडी मारून बाहेर जायचा, शाळेत जाऊन कम्प्युटर काम करायचा, परत सकाळी लवकर येऊन झोपायचा. आणि अशा प्रयत्नातनं त्यांनी वडिलांच्या पेक्षा वेगळा व्यवसाय जोपासून आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस तो अनेक वर्ष राहिलेला आहे. सो अशी ही उदाहरणं असतात की वडिलांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळं क्षेत्र निवडलंय मुलांनी आणि त्या क्षेत्रात तो कुठच्या कुठे पुढे निघून गेलाय. इव्हन आपल्याकडे NKP साळवे म्हणून जे केंद्रीय मंत्री होते, त्यांची इच्छा असेल की माझा मुलगा राजकारणात पुढे होऊन देशाच्या सेवेसाठी काहीतरी कार्य करेल, पण त्यांचा मुलगा हरीश साळवे यांनी देशाच्या वेगळ्या प्रकारे केली. तो एवढा मोठा एमिनंट लॉयर झाला की भारताची कुठली महत्वाची केस लढायची असली की हरीश साळवे यांना विनंती केली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की ती फेमस कुलभूषण जाधव यांची केस चालू व्हायची, त्यासाठी त्यांनी ₹1 सरकारकडनं फी घेतली, केवळ नावाला काहीतरी घ्यायची म्हणून. सो त्यांची सेवा वेगळ्या प्रकारे देशाची चालू आहे. सो आपण असा विचार नाही केला पाहिजे की माझा मुलगा मी सांगतो त्याच वाटेने जाईल आणि मी सांगेन त्याच गोष्टी करेन. तर त्याचं जर का काही वेगळं क्षेत्र असलं तरी त्याला संधी दिली तर काय होईल याचाही विचार करायला हरकत नाही. आणि शेवटी कुठलंही क्षेत्र निवडलं तरी त्यात कष्ट हे करायचेच असतात, हार्डवर्क करावंच लागतं प्रत्येकाला, लोकांना जाऊन भेटायलाच लागतं, दिवसाचे 8-12 तास काम करावंच लागतं, त्याशिवाय यश मिळत नाही. मग तो बाप कमाईचा धंदा असला किंवा आप कमाईचा धंदा असला, कुठलाही असला तरी. तर आपण आता थोडक्यात चॅलेंजेस बघूया काय काय येतात ते, की पालकांना काय वाटतं की आमच्या लहानपणी आम्हाला खूप झगडावं लागलं. हे मलाही वाटतं की खूप झगडायला लागलं, माझ्या वडिलांनाही वाटतं खूप झगडायला लागलं. आणि खरं तर माझंही हे अगदी स्पष्ट मत आहे तुमच्यातल्या अनेकांसारखं, की यांना सगळं आयतं मिळतंय म्हणून त्यांना त्याची किंमत नाही असं आपल्याला जे वाटतं ते काही चूक नाही. कारण आपल्या पिढीला एवढ्या गोष्टी आयत्या नव्हत्या मिळाल्या. ही तुलना माझ्या मुलांना मी सांगतो की आम्हाला आयत्या नव्हत्या मिळत त्या सगळ्या गोष्टी, आम्हाला झगडावं लागलं होतं त्यासाठी गोष्टींसाठी. एकतर मुलं जास्त होती वडिलांना, मला एकच मुलगा आहे तर तो एक फरक असतो. त्याचबरोबर त्या काळात अफ्लुअन्स जो काय होता 1960-70 मधला, त्याप्रमाणे गोष्टी होत्या सर्व. दुसरं, बरेचसे पालक म्हणतात की मला तर पॉकेट मनीच नव्हता किंवा मी खूप स्वस्तामध्ये दिवस काढायचो आणि तुला त्याचे 100 पैसे सुद्धा पुरत नाहीत आज. ही एक पालकांची काळजी असते आणि तीही आजच्या काळाचा विचार केला तर कदाचित ती आकडे सोडून द्या, पण मुलं जास्त खर्चिक आहेत आपल्यापेक्षा हे आपण मान्य करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे मुलं कायम फोनवर असतात किंवा कम्प्युटरवर असतात किंवा लॅपटॉपवर असतात, टीव्हीवर असतात, म्हणजे कुठला तरी स्क्रीन बघत असतात आणि पालकांशी जास्त गप्पा न मारता ते कुठल्या तरी स्क्रीनशी गप्पा मारत असतात. तर पालक कायम काळजीत असतात आणि पालकांचं हे मत असतं की मुलं काय आम्हाला समजून घेत नाहीत. आमच्या ज्या काही आकांक्षा आहेत, आमच्या ज्या काही काळज्या आहेत त्या आम्ही सांगत असतो तरी पण मुलांना त्या काही समजत नसतात. दुसऱ्या बाजूला मुलांचं काय मत असतं ते आपण पाहूया. मुलांचं किंवा मुलींचं. त्यांचं म्हणणं असते की कायम तुलना नको. तुमच्या काळात ज्या गोष्टी होत्या त्या त्या काळाच्या प्रमाणे बरोबर होत्या. त्या काळामध्ये रिसोर्सेस कमी होते. त्या काळामध्ये सर्व गोष्टी इतक्या सहजपणे उपलब्ध नव्हत्या. तेव्हा फोन बुक करायचा तर 10-10 वर्ष लागायची, स्कूटर बुक करायची तर 12-12 वर्ष लागायची लोकांना. कार मिळायला अजून जास्त वेळ लागत असेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा होत्या, त्या काळाची आणि या काळाची तुलना होऊ शकत नाही. आणि दुसरं एक काही जण म्हणतात की ठीक आहे तुम्हाला झगडावं लागलं म्हणून तुमची अशी अपेक्षा आहे का की आम्हाला पण झगडावं लागावं, असं मुलांचं म्हणणं असतं आणि तेही चूक नाही. दुसरं, आम्ही सुद्धा काहीतरी केपेबल आहोत, आम्हाला सुद्धा संधी द्या, आम्हाला सुद्धा प्रयत्न करू द्या, अशी एक त्यांची इच्छा असते. आणि बऱ्याचदा त्या मुलांचं म्हणणं असतं की मला काही फ्रीडम नाही, मला आई वडील सांगतात त्या गोष्टी कराव्या लागतात. माझं अजून एक कॉलेज होतं ते वाडिया, कसरोवाडिया, जिथे मला माझ्या वडिलांनी फोर्सफुली ऍडमिशन घ्यायला लावली होती, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग या विषयाला. आणि मी फर्ग्युसन मध्ये BSc मॅथ्स करत असताना पॅरलली तिकडे ऍडमिशन घेतली होती. त्या काळामध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग, कॉलेज लिव्हिंगच्या एवढ्या अडचणी नव्हत्या, होऊन गेलं काहीतरी जुगाडाने ते. त्यामुळे माझी दोन्हीकडे ऍडमिशन होती. तर तिकडे मला आवड नव्हती म्हणून तो सोडून दिला. मी पूर्ण केला नाही तो अभ्यासक्रम. पण मला असं वाटायचं की मला का बरं माझे वडील फोर्सफुली काहीतरी शिकायला लावतात ज्याची मला आवड नाही. आणि बरीचशी मुलं सांगतात चिल पॉप, चिल मॉम, हे 2021 आहे, 1971 नाहीये. तुमच्या लहानपणच्या गोष्टी आता नका सांगू आम्हाला, वगैरे वगैरे वगैरे. आणि मुलांची हीच तक्रार असते की पालक आम्हाला समजून घेत नाहीत. सो दोन्हीकडे जर का समजून घेत नाहीत ही समस्या असेल तर काहीतरी त्याच्यात एक तोडगा काढला पाहिजे आणि दोघांना एका टेबलावर बसून या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यासाठी एक समाजसेवा म्हणून हे कार्य करायला मी तयार आहे की कुठल्याही मुलांना काउन्सिलिंग करायचं किंवा पालकांना काउन्सिलिंग करायचं, असेही काही मुद्दे असू शकतात. महेश, आपल्या रोटरी क्लब कडनं आपल्याला हा प्रकल्प घेता येईल की एकाच वेळेला 50 पालक आणि 50 मुलांना बोलवायचं आणि तिथे आपण भाषण द्यायचं. त्याच्यात काही चॅलेंजेस असे आहेत की आपल्या लहानपणी ज्या गोष्टी होत्या, मी लहानपणी नुमवीत चालत जायचो माझ्या शाळेमध्ये.
आणि ते अंतर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं होतं. आज ते शक्य नाहीये, कारण माझ्या घराजवळ जरी माझा मुलगा त्याच्या शाळेत होता, मी सेनापती वापट रोडवर राहतो, शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये, तरी सुद्धा मध्ये सेनापती वापट रोड हा एवढा मोठा रस्ता आहे की मी पहिली दुसरीत जो शाळेत चालत जायचो ते माझ्या मुलाला पाठवण्याचं माझं धैर्य होत नाही, कारण रस्त्यावरती तुफान गाड्या आहेत. त्यावेळेला माझ्या लहानपणी पुण्याची लोकसंख्या 3 लाख होती, आता 60 लाख आहे, आणि गाड्या त्या काळात कदाचित 10,000 असतील मे बी अख्ख्या पुण्यामध्ये, आणि त्या आज जवळजवळ 30 लाख गाड्या असतील. तर अशा प्रमाणामध्ये ट्रॅफिक असल्यामुळे एक ती भीती वाटते आपल्याला की प्रत्येक गोष्ट तेव्हा जी शक्य होती एक्सपोजर देण्याची ती आता शक्य नाहीये. त्याचप्रमाणे टेररिझमही वाढलेलं आहे की मुलाला कुठेही बिनधास्त पाठवावं असा जमाना नाही राहिलेला. चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत, टेररिझम वाढलेलं आहे. सो आपण सावध असणारच आहोत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अजून एक मुद्दा होता की माझ्या वडिलांना 3 मुलं होती, त्यांच्या वडिलांना 6 मुलं होती, त्यामुळे ठीक आहे जा बिंदास कोणी पण कुठे पण, असं एक असायचं की ठीक आहे. त्या माझ्या आजोबांच्या काळात तर रोगराईनी मुलं मरायची, त्यामुळे ठीक आहे खेळायला जा, अजून काय करायचं गावाला जा, काय करायचं ते कर बिंदास. ते आज एकुलता 1 किंवा 2 मुलं असताना आपण तेवढी काळजी जास्त घेत असतो नक्कीच. आणि ऍट स्टेक काय, आता माझ्या वडिलांनी तेव्हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओरिसा या 3 राज्यांची बेंटेक्स या कंपनीची घड्याळाच्या पट्ट्याची आणि घड्याळाची एजन्सी घेतली होती त्यांनी. आणि तो व्यवसाय सुरू केल्यावरती मी त्यांच्याबरोबर टुरिंगला यायचो आणि नंतर मी एकटाही टुरिंगला यायचो. माझं वय तेव्हा 18-19 होतं, तेव्हा मी लांब लांबच्या टूरवरती मला एकटं पाठवते वडील. पण त्यात ऍट स्टेक जरी अमाऊंट भरपूर असली तरी ऑप्शन नव्हते, कारण नोकर ठेवून त्याला पाठवायचं हे त्या काळात परवडणार नव्हतं, धंदा नवीन सुरू केलेला असताना. आणि नोकराला पाठवलं आणि एवढी मोठी कॅश घेऊन यायची, त्या काळात बिलं नसायची, मोस्टली धंदे असे कॅश माल घेऊन जायचा आणि विकून पैसे घेऊन यायचा, अशा प्रकारचा धंदा होता. सेलर्स मार्केट होतं थोडंसं. तर नोकराला पाठवलं आणि एवढी कॅश घेऊन येताना त्यांनी चोरी केली काय ही भीती पण होती. सो ऑप्शन्स नव्हते काही परिस्थितीमध्ये त्यावेळेच्या. त्यामुळे माझ्या वडिलांनी जी रिस्क घेतली ती मी घेऊ शकेनच असं नाही. दुसरी गोष्ट, कुठल्याही क्षेत्रामध्ये जगातल्या कष्ट जो करतो, हार्डवर्क करतो, दिवसाचे 8 तास 10 तास 12 तास चांगलं काम करतो जो, त्याला अनुभव कमी असला तरी तो ही कॅन बीट दॅट, तो त्या स्वतःच्या अननुभवावरती मात करू शकतो त्या गोष्टीतनं. आणि पॅशन जी असते एखाद्या मुलाची किंवा मुलीची, त्याच्या एखाद्या व्यक्तीची त्याच्या आवडत्या क्षेत्राची, त्याच्यातनं तो न्यू एंट्रंट असण्याची जी त्याची टॅग असते, त्याने समजा नवीन धंदा जरी सुरू केला असला किंवा तुमच्याच धंद्यात वेगळ्या कुठल्या ब्रांचला त्याला तुम्ही प्रमुख केलं असलं तरी पॅशन जर का त्याची असली त्यामध्ये, तर तो त्याच्यातनं ओव्हरकम करू शकतो त्या गोष्टींना. पण बऱ्याचशा गोष्टी या सोनाराने टोचले कान या पद्धतीने सांगाव्या लागतात, हे तितकंच खरं आहे की पालक स्वतः डायरेक्ट गोष्टी काही सांगायला गेले तर मुलं ऐकत नाहीत. माझ्याही मुलाला सांगायला मी कदाचित तुमच्यापैकी एखाद्या मित्राची मदत घेईन की जरा तुम्ही 4 गोष्टी सांगा त्याला. अशा प्रकारेच गोष्टी या समाजात कराव्या लागतात, त्याच्यात काही वाद नाही आपल्याकडे. सो अशा वेळेला मुलांना ग्रूम कसं करावं, काय काय गोष्टी करता येतील आपल्याला, तर ह्याच्याबद्दल आम्ही काही जणांनी जो विचार केलाय तर त्यातल्या ह्या गोष्टी आहेत की आपण शिकतो एखादी गोष्ट जेव्हा, तर आपल्याला शिकण्याचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, सेकंड हँड एक्सपिरियन्स आणि अंडरस्टँडिंग द सब्जेक्ट. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणजे कुठली गोष्ट स्वतः करून ती शिकणं. उदाहरणार्थ प्रवास हा केल्यावरतीच आपल्याला त्याचा अनुभव चांगला येतो. एकटा प्रवास केला तर अजून चांगला अनुभव येतो. सिनेमा बघणं आपण डायरेक्ट बघत असतो तो नाही, सिनेमा बघणं सेकंड हँड लर्निंग मी धरतो, पण फर्स्ट हँड म्हणजे प्रवास हेच झालं त्यातलं, किंवा सेल जाऊन विकणं, एखादी गोष्ट जाऊन काम करणं, हा सगळा ज्यात आपण डायरेक्ट स्वतःला इन्व्हॉल्व करतो ती फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतं आपल्यासाठी. दुसरं सेकंड हँड एक्सपिरियन्स म्हणजे वाचन करणं एखाद्या गोष्टीचं, त्यावरचे चित्रपट बघणं. अशा प्रकारे आपण चांगली चांगली पुस्तकं निवडून ती मुलांना वाचायला देऊ शकतो. मोठ्या मोठ्या लोकांच्या बायोग्राफीज आहेत ज्या, किंवा अलीकडे बऱ्याच नवीन धंद्यात असलेल्या लोकांनी सुद्धा आपल्या बायोग्राफीज काढलेल्या आहेत, पण त्यातल्या काही वाचनीय आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. मी आता नुकतंच प्राईम मिनिस्टर भारताचे माजी मुख्य पंतप्रधान नरसिंह राव यांचं आत्मवृत्त 833 पानी वाचून पूर्ण केलं त्यांच्या शताब्दीच्या दिवशी 28 जूनला. त्यातनं खूप मला गोष्टींचा अंदाज आला की त्या काळात कसं राजकारण होतं. 1960 ते 1980 या काळात त्यांनी जास्त गोष्टी त्यात लिहिल्या आहेत ज्या त्या काळातलं. सो असा आपल्याला एक अनुभव येऊ शकतो. किंवा आता मी नुकतंच एक किमतराय गुप्ता ज्यांनी हॅवेल्स ही कंपनी शून्यापासून 15,000 कोटीवरती नेली आणि मार्केट कॅपिटल त्याचं 50,000 कोटी आहे. त्यांच्या मुलांनी लिहिलेली त्यांची गोष्ट वाचली की कशा माझ्या वडिलांनी शून्यातनं सुरुवात केली होती. अशा प्रकारे गोष्टी वाचून आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकतं, आपण त्यातनं शिकू शकतो. मॅकडॉनल्ड्सचे जे फाउंडर होते रे क्रॉक, त्यांच्यावरती एक चित्रपट द फाउंडर नावाचा अमेझॉन प्राईम वरती उपलब्ध आहे.
तुम्ही जर का पाहिला नसला तर जरूर बघा, कशी त्या माणसाची तळमळ होती आणि त्यांनी कसा तो एका रेस्टॉरंटचा व्यवसाय आज लाखो रेस्टॉरंट वरती नेऊन ठेवलाय. तिसरी गोष्ट शिकण्याची म्हणजे अंडरस्टँडिंग, की आपण एखादी गोष्ट समजून घ्यायची आणि ती समजायची. मग त्याला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नसतो, सेकंड हँड एक्सपिरियन्स नसतो. उदाहरणार्थ आपण शाळेत जे काही शिकतो, महाविद्यालयात जे काही शिकतो, त्या गोष्टी त्यात येतील. पण दुनियादारीच्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये नुसतं अंडरस्टँडिंग कमी पडतं. तिथे बऱ्याचदा आपल्याला फटका खायल्यावरच, अक्कल खाती पैसे गेल्यावरच त्या गोष्टी कळत असतात, असं असतं काही प्रमाणात. आणि पालकांना हे कायम वाटतं की मुलाला आमच्या मॅच्युरिटी कधी येणार. माझ्या वडिलांना त्याहून महत्वाची गोष्ट ग्रूम करण्याची म्हणजे कोणालाही, की प्रवास करावा त्या व्यक्तीने. एकटा केला तरी चालेल, 2-3 मित्रांसोबत, 4 मित्रांसोबत केला तरी चालेल, किंवा कुठल्या ट्रॅव्हल ग्रुप बरोबर केला तरी चालेल. पण ट्रॅव्हल ग्रुप बरोबर केला तर त्यात रेस्ट्रिक्शन येतात बरीच. ते सांगतील त्या प्लॅन प्रमाणे जायला लागतं. तसं न करता का तुम्ही स्वतः प्रवास केला एकटा अभ्यास करून, आज इंटरनेटवर सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. मी जेव्हा प्रवासाला सुरुवात केली तेव्हा मी 98 साली 17 दिवसाची युरोपची ट्रिप मी आणि बायकोनी 1.5 लाख रुपयात केली होती, दोघांची मिळून. तर कशी केली असेल असं मला मित्र आज विचारतात. जेव्हा इंटरनेटचा एवढा प्रभाव नव्हता किंवा जास्त उपलब्धता नव्हती, तर पुस्तक वाचून त्यातनं अभ्यास करून मी गेलो होतो. लोनली प्लॅनेट सारखे ट्रॅव्हल बुक्स वाचून. पण तुम्ही एकट्याने प्रवास केला, आज नेटवरती सगळ्या गोष्टी असताना किंवा ग्रुपमध्ये, तर नक्कीच शिकायला मिळतं चांगलं. आणि तुम्हाला जर का मुलांना एकदम पडद्यात पाठवायचं नसेल आणि सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे पाठवताही येणार नाही ते, तर त्यांना भारतातल्या भारतात पाठवायला हरकत नाही. 2019ला माझा मुलगा आयसेकच्या एका प्रोजेक्टवरती लिथुएनियाला सिलेक्ट झाला होता आणि त्यासाठी तो अप्लाय करत असताना मी त्याला सांगितले, तो आधी मी तुला एकट्याला 6 आठवडे पाठवणार नाहीये, त्याआधी तो भारतातल्या भारतात पुढे पुढे जाऊन एकटा प्रवास कर, मग मी तुला पाठवतो. सो असं मी त्याला, त्याचा आजोळ, माझ्या बायकोचं माहेर हुबळीच आहे, तिथे तो 1-2दा जाऊन आला होता एकटा बसने वगैरे असा. परंतु मी त्याला मुंबईला जायचं, दिल्लीला जायचं असं सांगितलं तर म्हणला घाट लागतो वगैरे वगैरे आणि एकदम दिल्ली नको. मग मी त्याला औरंगाबादला पाठवलं, कारण औरंगाबाद हे फ्लॅट रस्ता आहे, पुणे ते औरंगाबाद, त्यात कुठेही मध्ये घाट नाही, चढ उतार नाही, त्यामुळे उलटी व्हायचा प्रश्न नाही, गाडी लागायचा प्रश्न नाही. आणि तिथे माझी एक मैत्रीण राहायची जी आमच्या रोटरीच्या साऊथ अमेरिकेच्या ट्रिपला माझ्याबरोबर आली होती. त्यामुळे ती फॅमिलीला ओळखत होती, पण मिहीर तिला एवढा ओळखत नव्हता. त्यामुळे थोडीशी त्याच्या दृष्टीने दूरची ओळख असलेल्या घरी जाऊन त्याला राहून 2-3 दिवस राहून यायला सांगितलं मी आणि त्यांनी ते केलं. त्यानंतर त्याच्या व्हिसासाठी त्याला दिल्लीला जावं लागलं. त्याची इच्छा नसली एकट्याने जायची दिल्लीला तरी, आणि त्यावेळेला मला वेळ नसल्यामुळे त्याला एकट्यालाच जावं लागलं. आणि ते झाल्यावर मी त्याला म्हटलं, दिल्लीच्या भामट्यांमध्ये जाऊन तू 2 दिवसात राहून व्हिसा काढून सगळं आलास, तिथे परत एम्बसी पाशी गेल्यावर त्याने सांगितलं की फॉरेन एक्सचेंज विकत घेऊन या अमुक ठिकाणी जाऊन, ते सगळं करून तो आलास म्हणजे तू जिंकलास, आता तू पडद्यात जाऊ शकतोस, मला काही काळजी वाटत नाही त्याची. आणि त्यानंतर तो 6 आठवडे पडद्यात एकटा जाऊन आला. अजून एक प्रकार आपण करू शकता, म्हणजे काउच सर्फिंग ही एक वेबसाईट आहे, ज्याच्यावरती जगातल्या कुठल्याही गावामध्ये तुम्ही जाणार असला तर तुम्ही तिथले लोक शोधायचे आणि त्यांना लिहायचं की मी तुमच्या गावात येतोय, तर मला तुम्ही होस्ट कराल का, किंवा कॉफी प्यायला भेटाल का, किंवा नुसतं गप्पा मारायला भेटाल का, किंवा मला दाखवाल का तुमचं गाव. आणि अशा प्रकारे लोक मदत करतात. असंच एक हॉस्पिटॅलिटी क्लब म्हणून ग्रुप होता, त्याच्यावरतीही मेंबर होतो मी, आणि काउच सर्फिंग वरती पण मेंबर आहे. आणि माझ्या घरी बरेच जण असे राहून गेलेले आहेत माझ्या मुलाच्या लहानपणापासून, त्यामुळे त्याला या गोष्टींचं एक्सपोजर होत गेलं. सो तुम्हाला जर का सुरुवातीला वेगळ्या देशात जाऊन एकदम नवीन घरी राहायचा अनुभव नको असेल, तर आधी तुमच्या घरी होस्ट करा लोकांना. जे परदेशातनं लोक येतात त्यांना तुमच्या घरी होस्ट करा प्रथम. आणि रोटरी मधनं आम्ही असेच इंटरनॅशनल युथ एक्सचेंज मध्ये बरीच मुलं पाठवत असतो परदेशात. अगदी सेफली जातात ती मुलं आणि येतात परत, कारण तिथे ते रोटरीच्या फॅमिलीमध्ये राहत असतात. तशी तिकडची मुलं इथे येतात आणि ती आपल्या घरामध्ये राहतात. तर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरी आधी होस्ट करा अशा मुलांना. जास्त नाही, 1 आठवडा 2 आठवडा होस्ट केलं तरी चालतं, 1 महिना होस्ट केलं तरी चालतं, 3 महिने होस्ट केले तरी चालतं. आणि तुमचा मुलगा जाणार असला तर तुम्हाला 1 वर्ष होस्ट करावंच लागतं. पण हे जे काउच सर्फिंग वरनं लोक येतात त्यांना तुम्ही 2 दिवस 1 दिवस असेही होस्ट करू शकता, त्यांची काय प्रवासाची जी काय गरज असेल त्याप्रमाणे. आणि असंच मी प्रवास करताना लोकांच्या घरामध्ये राहतो. मी त्यासाठी रोटरीचं नेटवर्क, टोस्ट मास्टर्सचं नेटवर्क आणि काउच सर्फिंगचं नेटवर्क वापरतो. इथे शक्य तिथे लोकांच्या घरात राहतो. तिथे शक्य नसेल त्यांना म्हणतो ठीक आहे, तुमच्या घरी राहायला जागा नसेल, गप्पा मारायला भेटू आपण, एकत्र आपण जेवण करू, चहा कॉफी पिऊ, त्यातनं काही गोष्टी शिकायला मिळतील आपल्याला. त्यांचं जीवनमान कसं आहे, त्यांची विचार करण्याची पद्धती काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला त्यातनं शिकायला मिळतात. आणि काही वेळा ते लोक दाखवतात सुद्धा. आम्हाला हाँगकाँगमध्ये एक मुलगा होता, त्यांनी लिहिलं होतं की मी तुम्हाला होस्ट करू शकत नाही कारण माझ्या घराचं रेनोव्हेशन चालू आहे. आणि ते सिद्ध करायला तो आम्हाला ऍक्च्युअली घर दाखवायला घेऊन गेला की मी खोटं बोलत नाही, माझ्या घरात खरोखर काम चालू आहे, खणून ठेवलेलं वगैरे वगैरे. पण तो रोज
तो युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होता तिथल्या, आणि तो रोज काहीतरी 7 ते 2 त्याची लेक्चर्स व्हायचे, आणि त्यानंतर 2 नंतर तो आम्हाला भेटायला यायचा. तो रात्री 11 पर्यंत आम्हाला गाव दाखवायचं सगळं, आणि त्यात इतक्या छान छान गोष्टी त्यांनी दाखवल्या आम्हाला. उदाहरणार्थ तिथे एक बिल्डिंग होती ज्याच्या 43व्या मजल्यावरनं छान व्ह्यू आहे आणि तिथे एंट्री फ्री आहे. हे कुठल्याही गाईडबुक मध्ये लिहिलेलं नव्हतं हाँगकाँगच्या, पण त्या लोकल माणसाला माहिती होतं, त्यामुळे तो आम्हाला बरोबर तिथे घेऊन गेला आणि तिथनं तो एक नजारा आम्ही पाहिला जो अदरवाईज पाहता नसता आला लोकल माणसाच्या माहितीशिवाय. नंतर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता की तुमचे मित्र जे असतील, तुमच्या एमईए मधले असतील किंवा अन्य मित्र असतील, जवळचे घट्ट मित्र असतील, त्यांना सांगायचं की माझ्या मुलाला तुझ्याकडे 1 महिना कामाला ठेवून घे आणि तुझ्या मुलाला माझ्याकडे 1 महिना कामाला मी ठेवून घेतो. पगार हा विषयच नाही त्यात कुठे. अनुभवासाठी आपण आपल्या मुलाला दुसरीकडे अप्रेंटिस म्हणून पाठवायचं आणि त्यांच्या मुलाला आपल्याकडे अप्रेंटिस म्हणून ठेवून घ्यायचं. तो आपल्या बरोबर दिवसभर राहील, काय शिकायचं शिकेल, त्याच्यावर कुठली जबाबदारी टाकली तर ते पण काम तो करू शकेल. जनरली अशा वेळेला लोक सोपी कामं देतात सुरुवातीला बघायला की काय काय येतं या मुलाला असं, आणि मीटिंगला घेऊन जातात की त्यातनं त्या मुलाला काहीतरी शिकायला मिळतं. सेल्स कॉलला घेऊन जातात, त्यातनं काहीतरी शिकायला मिळतं मुलाला. आणि अजून एक गोष्ट करता येते ती म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकणं. विशेषतः स्पॅनिश, चायनीज या भाषा जर का तुम्ही शिकलात तर जगामध्ये तुम्हाला प्रवास करायला खूप सोपं जातं. स्पॅनिश ही भाषा 32 देशामध्ये बोलली जाते. चायनीज पण पूर्ण ईस्ट एशियातल्या बऱ्याच देशात बोलली जाते. काही देशांची ती मुख्य भाषा नाहीये, पण तिथल्या धंद्याची भाषा चायनीज आहे. कारण इंडोनेशियामध्ये अवघे 5% चायनीज आहेत, पण त्यांचा धंदा 75% आहे. सो स्पॅनिश इथे रानडे इन्स्टिट्यूटला शिकवतात, आम्ही शिकवतो, वर्ग चालवतो. चायनीज तुमच्या माहितीत कोणी शिकवणार असलं तर बघा, मलाही शिकायची आहे चायनीज. मी आत्ताच्या लॉकडाऊन 1 मध्ये जॅपनीज शिकलो आणि लॉकडाऊन 2 मध्ये कोरियन शिकलो, कारण वेळ होता, घरी होतो तर ऑनलाईन शिकून घेतल्या त्या भाषा. अशा प्रकारे चायनीज शिकवणार कोणी असलं तर 1-2 वर्षानंतर मी ती भाषा शिकायला तयार आहे. आम्ही हा जो प्रोग्राम विचार केला या गोष्टींनंतर की अशा अशा गोष्टी पालकांना करता येतील, ह्या तुम्ही आपल्या करू शकाल. याच्यासाठी आमची काही मदत लागणार नाही तुम्हाला, अदर दॅन प्रोबॅबली रोटरीची ओळख करून देणं किंवा काउच सर्फिंगचं तुम्हाला लिंक पाठवणं इतपत. ह्याच्यात अगदी किरकोळ मदत आमच्याकडनं घेऊन तुम्ही या गोष्टी करू शकता सगळ्या. पण अजून जास्त प्रमाणात काही मी पालकांनाही भेटलो आणि ते म्हणले एवढं पुरेसं नाही, तुम्ही जबाबदारी घेऊन आम्हाला शिकवा मुलाला आमच्या. तर मग आम्ही हा युवराज नावाचा कोर्स तयार केला, किंवा प्रिन्स आणि प्रिन्सेस म्हणूया आपण त्यांना कसं ग्रूम करायचं, त्यांना काय काय गोष्टी शिकवायच्या. तर बऱ्याच मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आणि ट्रेनर्सशी चर्चा केल्यानंतर आम्ही हे टॉपिक्स काढले काही, की गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट, निगोशिएशन स्किल्स, दुनियादारी, हँडलिंग फायनान्सेस, हँडलिंग लॉ आणि हँडलिंग बोर्ड मेंबर्स, ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि ती कदाचित तुमची बरीच जुनी कंपनी असेल. त्यावेळेचे बोर्ड मेंबर वेगळे होते, आजचे बोर्ड मेंबर वेगळे आहेत. तुम्हाला ते वेगळा रिस्पेक्ट देत असतील आणि तुमचा मुलगा त्या जागी बसायला लागल्यावर त्याला वेगळा रिस्पेक्ट मिळू शकतो. सो त्यांना कसं हँडल करायचं मुलांनी, याही गोष्टी शिकवा लागतात. टीम वर्क कसं आपल्या टीम कडनं करून घ्यायचं, जिथे कुठे कॉन्फ्लिक्ट येते तेव्हा ती कशी मॅनेज करायची, चेंज कसा मॅनेज करायचा, आणि एक्सप्लोरिंग द अननोन ही गोष्ट कशी करायची. नंतर बऱ्याच मुलांना डिसिजन मेकिंग हे शिकवायला लागतं आणि त्यासाठी छोटे छोटे काही डिसिजन त्यांना द्यायला लागतात घ्यायला, आणि मग त्यातनं ते शिकवता येतं. डेलिगेशन कसं करायचं, एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांवर जबाबदारी टाकून कशी त्यांच्याकडनं करून घ्यायचं काम. त्याचबरोबर एक्सलन्स म्हणजे काय आणि त्यांची पर्सनॅलिटी त्या दृष्टीने कशी डेव्हलप करता येईल. इन्फ्लुएन्स करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्ट परसुएड करणं वेगळं आहे, इन्फ्लुएन्स करणं वेगळं आहे. लिसनिंग स्किल कशी डेव्हलप करता येतील. नंतर सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या खात्यांचा तो कसा पूर्ण करायचा. प्रेझेंटेशन स्किल्स काय आहेत, क्रिएटिव्ह थिंकिंग कसं करून आपल्याला एखादा प्रॉब्लेम सोडवता येतो. ग्रॅटिट्यूड कशी असली पाहिजे, ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याला कृतज्ञता कशी आपली असली पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल. आणि नेटवर्किंग ही आता पुढच्या काळाची खूप मोठी गरज आहे, की बिझनेस नेटवर्किंग ही आज सगळ्यांना करावी लागणारी गोष्ट आहे. तर त्याच्यात कसं कसं करत गेलं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट होईल आपल्यावरती, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. आणि बेसिक सेल्स स्किल जे आहेत, की त्याला आम्ही स्पॅमॅपॅन्को असं म्हणतो. सस्पेक्टिंग, प्रॉस्पेक्टिंग, अनालायझिंग, मीटिंग अ पर्सन, देन अनालायझिंग अगेन, निगोशिएटिंग, क्लोजिंग आणि मग शेवटी ऑर्डर. तर ह्या सगळ्या ज्या सेल्सची प्रोसेस आहे ती बऱ्याचदा लोकांना शिकवावी लागते किंवा त्यांनी समजून तरी घेणं अपेक्षित असतं. आणि आम्ही त्यात काही टॉपिक्स असे मी स्वतःचे तयार केले आहेत. उदाहरणार्थ म्युझिक अँड मॅनेजमेंट हा शंकर जयकिशन आणि त्यांच्या सक्सेस स्टोरीवरती एक टॉपिक तयार केलाय. त्याचप्रमाणे सिंगापूर सक्सेस स्टोरी हा ली क्वान यू या एका इस्मानी 30 वर्षामध्ये एक फिशिंग कोळ्यांचं खेडं असलेलं छोटं गाव ते आज एवढं प्रॉस्परस देश सिंगापूर कसा निर्माण केला त्याची गोष्ट आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिकल
टिप्स देत आणि इंटरेस्टिंग अनेक्डोट्स गोष्टी सांगत सांगत आपण शिकू शकतो गोष्टी. तो या प्रकारे साधारण 70 ते 80 तासाचं आम्ही हे कंटेंट तयार केलेले आहेत, जे हायब्रिड पद्धतीने शिकवले जातील. त्याच्यामध्ये क्लासरूम ट्रेनिंग पण असेल आणि काही ऑनलाईन असतील. त्यात बरेचसे खेळ पण तयार केलेत आणि असाइनमेंट बेस त्यांना असाइनमेंट दिल्या जातील, त्यातनं शिकवलं जाईल. एक सेशन पालकांसाठी घेतलं जाईल त्यामध्ये. आणि जर का इच्छा असेल लोकांची तर, आणि लॉकडाऊन वगैरे उघडले गेले सगळे, भारताच्या फ्लाईट सगळ्या सुरू झाल्या, तर ट्रेनिंग ट्रिप टू सिंगापूर किंवा युरोप आपण प्लॅन करू शकतो. इथे तिथल्या कंपन्यांना भेट देऊन आणि तिथे ट्रेनिंग अरेंज करून तिथूनही शिकता येईल. अर्थात हे माझा ओरिजिनल प्लॅन होता, एक पूर्ण दिवस आणि एक हाफ डे असं महिन्याला दर करायचं. 15 दिवसांनी भेट होईल म्हणजे विद्यार्थ्यांची, आणि त्यातनं सारखं भेटत असल्यामुळे, संपर्कात राहिल्यामुळे जास्त शिकण्याची सुविधा होईल. पण माझे बरेच मित्र म्हणले आजच्या तरुण पिढीला एवढा पेशन्स नाहीये की असे 12 महिने एक एक दिवस आणि दीड दीड दिवस ते भेटतील. तर 2 दिवस फुल डेज एक आड एक महिन्यात, किंवा 3 फुल डेज 3 महिन्यातनं एकदा, असं करून जर का शिकवलं तर ते इफेक्ट होईल असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि म्हणजे हाफ डे सेशन आहेत ते ऑनलाईन घेता येतील. मात्र या सर्व गोष्टी लॉकडाऊन अनलॉकडाऊन कसा होतो आणि परदेशाच्या फ्लाईट्स कधी उघडल्या जातील या गोष्टीवरती अवलंबून आहेत. तर माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे लिहिलेले आहेत. आणि आता मी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेईन. तुम्ही कुठल्याही विषयावर प्रश्न विचारू शकता, मी जे काय बोललो आता त्याच्याबद्दल आणि अजूनही काही विषयांबद्दल, आणि मी त्याची उत्तरं देईन. ऍक्च्युली काय बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की हे जे आपण ठीक आहे सांगितलं ते, पण याच्यात काही गोष्टी कशा करायच्या त्याच्याबद्दल. उदाहरणार्थ आता काही प्रश्न माझ्याकडे आले होते की लोकांचं म्हणणं की आता परदेशी एखादी भाषा आपल्याला आली पाहिजे, ती काळाची गरज बोललं तर बरोबर. जरूर जरूर. आता एक महत्वाची गोष्ट समजून घेण्याची अशी आहे की जगात व्यवसायाच्या दृष्टीने जास्त देशात बोलली जाणारी भाषा ही स्पॅनिश आणि चायनीज जरी असली तरी पुण्यामध्ये धंद्यासाठी आवश्यक अजून एक भाषा म्हणजे जर्मन आणि जॅपनीज. कारण बऱ्याच जर्मन कंपन्यांचे पुण्यामध्ये प्लांट आहेत, बऱ्याच जॅपनीज कंपन्या हे पुण्यात आहेत आणि त्यांना पुणे हे आवडतं या दोन्ही देशातल्या लोकांना. त्यामुळे पुणे जपान कोलॅबरेशनच्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. पुणे जर्मनी कोलॅबरेशन पण भरपूर आहे आणि पुणे स्वीडन कोलॅबरेशन पण आहे. तर ह्यातली कुठली भाषा तुम्ही शिकली तर त्याचा या देशांशी धंदा करण्यात फायदा होऊ शकतो आणि पुण्याला ती पर्टिक्युलरली किंवा महाराष्ट्राला ती जास्त फायदेशीर गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर जर्मन भाषा शिकण्याचा एक जबरदस्त मोठा फायदा असा आहे की जर्मनी मधलं सगळं महाविद्यालयीन शिक्षण हे फुकट आहे कोणालाही. तिथल्या नागरिकांनाच असं नव्हे, आपला मुलगा इथून उठून तिथे जाऊन शिकला तरी त्याला सुद्धा सगळं शिक्षण फुकट आहे. त्याला युनिव्हर्सिटीची फी म्हणून काहीही भरायला लागत नाही. राहण्या खाण्याचा खर्च करायला लागतो, पण इतर देशात राहण्या खाण्याचाही खर्च करायला लागतो आणि शिवाय युनिव्हर्सिटीची फी भरायला लागते. विशेषतः US मध्ये युनिव्हर्सिटीच्या फी सुद्धा भरपूर आहेत. सो वर्षाला 10-12 लाख खर्च येऊ शकतो जर का तुम्ही अमेरिकेला पाठवाल तर. हेच जर्मनीमध्ये शिक्षण फुकट असल्यामुळे तो खर्च त्या रेंजमध्ये येऊ शकतो. आणि मुलगा स्वतः स्वयंपाक करून राहणार असला किंवा अशा प्रकारे समजा काही जण शाकाहारी असतात तर ते म्हणतात की आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही घरीच करून खाऊ, तर अजून कमी येईल खर्च त्या केसमध्ये. तर जर्मन ही भाषा त्या दृष्टीने महत्वाची आहे की तुमच्या मुलाला जर का परदेशात जाऊन शिकायचं असलं, एस्पेशली जर्मनीमध्ये, तर तिथे शिक्षण फुकट आहे म्हणून बरेच जण ती भाषा शिकतात. आणि इंजिनिअरिंग क्षेत्र माझे बऱ्याच माहितीचे मुलं आहेत जी केवळ तेवढ्यासाठी जर्मन भाषा शिकतात. इथे रानडे इन्स्टिट्यूटला ती भाषा शिकता येते. त्याची वर्षाची फी अवघी 4-5 हजार रुपये असते एका वर्षाची. आणि असा सर्टिफिकेट, मग नंतर डिप्लोमा, मग नंतर ऍडव्हान्स डिप्लोमा आणि त्यानंतर स्पेशल डिप्लोमा, असा 4 वर्षाचा कार्यक्रम आहे. तुम्ही त्यातला 1-2 वर्ष शिकला तरी चालू शकते भाषा, कुठली भाषा येण्याच्या दृष्टीने. आणि मॅक्स मिलर भवन जे आहे जिथे A1, A2, B1, B2, C1, C2 असे 6 कोर्सेस चालतात आणि त्यातले तुम्ही C1, C2 पूर्ण केले असले पाहिजे जर का तुम्हाला जर्मनी मधल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर ते कोर्स करताना हे कोर्सेसची फी काहीतरी एका कोर्सची 14,000 आहे. आणि तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा अशा महाविद्यालयात प्रवेश घेतली तर एका वर्षात तुम्ही A1, A2, दुसऱ्या वर्षी B1, B2 अशाही प्रकारे करू शकता. आणि ते पूर्ण झाल्यावर त्या परीक्षेची फी सुद्धा बरीच आहे. 14-15 हजार रुपये जर्मन परीक्षेची फी आहे, नुसत्या परीक्षेची. क्लासची पण तेवढीच फी आहे. मात्र परीक्षेचा असा रूल आहे की तुम्ही 14,84,000 घालवण्यापेक्षा सगळं शिकून घ्यायचं आणि मग एकदम 6वी परीक्षा दिली असंही करता येतं. त्याला चॅलेंजर स्टेटस असतं म्हणतात, तसंही करता येतं. मात्र काही वेळा असं होतं की एक आमच्या रोटरीतल्या एका मित्राची मुलगी
जर्मन शिकत होती, अशा तिने विचार केला की सगळे 6 परीक्षा एकदम देऊ, 6वी परीक्षा एकदम देऊ, म्हणजे पहिल्या 5 द्यायला नाही लागणार. तिथे 3-4 परीक्षांचा अभ्यास झाल्यानंतर तिला रोटरी एक्सचेंज मधनं ती मेक्सिकोला गेली. मग त्यासाठी ती स्पॅनिश शिकली थोडीफार आणि तिथे वर्षभर राहिल्यावर तर तिचं स्पॅनिश चांगलंच झालं. परत आल्यावरती ती म्हणली आता काय मी जर्मनची परीक्षा देऊ शकत नाही, कारण मला परत पहिल्यापासून अभ्यास करावा लागेल. सो 14,000 जरी फी असली तरी तुम्हाला जेवढं येते मे बी दरवर्षी नाही तरी 2-3 परीक्षा झाल्या की तुम्ही ती परीक्षा देऊन टाकली तर चालू शकेल. हे जर्मन शिकण्याचे कॉस्ट आहेत हे अशा. तुम्ही रानडेला पण हा पूर्ण 4 वर्षाचा कोर्स करून नंतर डायरेक्ट तिकडली परीक्षा देऊ शकता. हा पण एक पर्याय आहे तुमच्याकडे. रानडेला सोमवार, बुधवार, शुक्रवार संध्याकाळी 6:30 ते 8:30 किंवा मंगळवार, गुरुवार, शनिवार संध्याकाळी 6:30 ते 8:30 किंवा अशाच प्रकारे सकाळी एक बॅच असते 8:30 ते 10:30 किंवा शनिवार, रविवार दुपारी 1 ते 4 अशी पण बॅच असते. असे 6 तास आठवड्यातनं आणि वर्षभर म्हणजे 30-40 आठवडे साधारण तो 30 आठवड्याचा प्रोग्राम असतो रानडे इन्स्टिट्यूटचा. आता रानडे इन्स्टिट्यूटचे ऍडमिशन चालू आहेत. तुम्ही लगेच जर का तुमच्या पाल्याला पाठवलं तिकडे किंवा इंटरनेटवरती शोधलं पुणे युनिव्हर्सिटीच्या, तर त्याला त्याबद्दलच्या सगळ्या कोर्सेसची माहिती मिळेल तिथे, जी जगामध्ये कुठे एवढी स्वस्त नाहीये भाषा शिकण्याची फी कुठली. परंतु प्रत्येक वेळा त्याचं डीपली शिक्षण घेणं गरजेचं नाहीये. काही तुम्ही फक्त बोलण्यापुरतं घेतलं तर तशा टाईपची काही कोर्सेस उपलब्ध आहेत का ऑनलाईन किंवा पुण्यामध्ये? रानडे इन्स्टिट्यूटचा तुम्ही 1 वर्षाचा कोर्स केला ना कुठल्याही भाषेचा, तर तुम्हाला बऱ्यापैकी भाषा बोलता येते. मी स्पॅनिश 1 वर्ष इथे शिकल्यावरती मला दुसऱ्या वर्षीच्या मुलांसाठी काव्य लेखनाची वाचनाची स्पर्धा होती आणि लोक तिथे येऊन अशा स्पेन मधल्या आणि साऊथ अमेरिकेला मोठ्या मोठ्या कवींच्या कविता वाचवते. तर मी म्हणलं हे काय दुसऱ्यांच्या कविता वाचतायत? तर तिथे माझ्या शेजारी बसलेला मुलगा सेकंड इयरचा, तो म्हणला डू यू मीन टू से की तू स्वतः लिहून वाचशील तुझी कविता? म्हटलं पुढच्या वर्षीपर्यंत मी नक्की करू शकेन. आणि दुसऱ्या वर्षी मी जेव्हा शिकलो तेव्हा मी स्वतः स्पॅनिश मध्ये कविता लिहिली आणि ती वाचली आणि ती स्पर्धा जिंकलो होतो. सो मला वाटतंय की 1 वर्षात तर नक्कीच स्पॅनिश सारखी भाषा खूप येते. त्या भाषा 1 वर्षात बऱ्याच शिकता येतात आणि तुम्ही तिथे जाऊन प्रवास करून तुमचं काम नक्कीच करू शकता त्या देशातल्या लोकांशी. आणि कुठल्याही नवीन माणसाशी जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्ही त्याच्या भाषेत 4 शब्द जरी बोलला की हॅलो, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग, जे काय असेल ते ग्रीटिंग्स आणि जाताना किंवा नाईस मीटिंग यू, थँक्यू, अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही बेसिक फ्रेजेस शिकून घेतल्या कुठल्याही भाषेतल्या, ते सुद्धा तुम्हाला घुसायला बरंचसं उपयुक्त होतं. मी आता कोरियन भाषा शिकलो, ती पण फुकट शिकवली जाते कोरियन एम्बसीच्या वतीने ऑनलाईन. शनिवार, रविवार सकाळी 10 ते 11 एवढे 10 आठवडे म्हणजे 20 तासाचे ती भाषेचा कोर्स होता. मी म्हटलं शिकून टाकू आणि केली. खरंच सोपं एवढं पण नाहीये की 20 तासाच्या जीवावरती मी अख्ख्या कोरियात एकटा हिंडू शकेन. पण मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मला कोरियन धंदेवाईक कोणी माणूस भेटला बिझनेसमॅन तर त्याच्याशी मी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याला आपल्या बाजूला कसं वळवायचं आणि त्याला कम्फर्टेबल वाटेल इतपत आपल्याला नक्कीच बोलता येतं. सो 3-4 वर्ष भाषा शिकण्याची गरज नाही. 1 वर्ष रानडे इन्स्टिट्यूटला 180 तासाचा कोर्स असतो. 1 वर्ष म्हणजे साधारणपणे तो पुरतो. प्रसाद सर, अजून एक प्रश्न आला आहे. आमचे एक नाशिकचे मेंबर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की घरचा बिझनेस आहे, फॅमिलीचा बिझनेस आहे, व्यवस्थित चालू आहे, पण त्याला पूरक असे काही व्यवसाय परदेशामध्ये आहेत. तर परदेशातल्या एक्झिस्टिंग कंपन्याशी आपल्या कंपनीशी टायअप करणं किंवा त्या पूरक गोष्टीची व्यवहार करणं, तर यासाठी काही संस्था मदतीला उपलब्ध आहेत का? मला वाटतं त्यांना फॉरेन कोलॅबोरेशन असं म्हणायचं असावं. तर फॉरेन कोलॅबोरेशनसाठी उपयुक्त संस्था म्हणजे असं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो जॅपनीज चेंबर ऑफ कॉमर्स, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अशा ज्या आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही घुसू शकता. दुसरं रोटरी मध्ये आमचं रोटरी मीन्स बिझनेस नावाचं नेटवर्क आहे. त्यांचेही असे आमचे क्लब्स आहेत. जसं आपल्यापैकी बऱ्याच जणांना BNI माहिती असेल, बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल, तशा प्रकारचं आम्ही नेटवर्क रोटरीमध्ये सुरू केलं आहे. ते जर का तुम्ही जॉईन केलं तर त्याचं पण नेटवर्क तिथल्या देशांमध्ये जिथे आहे तिथल्या लोकांना तुम्ही लिहू शकता. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट शोधायला अशा प्रकारे मदत करू शकू आणि तिथल्या रोटरियन्स किंवा तिथल्या रोटरी मीन्स बिझनेस मधल्या फेलोशिप मधल्या लोकांना जर का तुम्ही लिहिलं तर त्यातनं सुरुवात तरी होईल काहीतरी तुमच्या डायलॉगला त्या लोकांशी. कदाचित तुम्हाला तिथे एखादी चक्कर मारली तर अजून जास्त चर्चा पुढे जाईल बरीच, पण सुरुवात तरी होईल डायलॉगची. आणि आता जेव्हा फ्लाईट चालू नाहीत तेव्हा निदान कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करणं हे काम तरी होऊ शकतं असं मला वाटतं. अजून एक प्रश्न आलेला आहे, तो असा आहे
की नाशिकचे एक मेंबर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की घरचा व्यवसाय तर चांगला चालू आहे, परंतु मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, त्याच्या मुलांचं म्हणणं आहे. तर त्याच्यापेक्षा वेगळा काही बिझनेस करावा का घरचाच व्यवसाय करावा, तुम्ही काय मार्गदर्शन करा? मुलाची पॅशन कशामध्ये आहे हे समजणं आवश्यक आहे. जर का घरचा व्यवसाय हा, उदाहरणार्थ मला प्रवासाची आवड आहे खूप, आणि माझ्या वडिलांचा जो मी म्हणलं तसा बेंटेक्सचा व्यवसाय होता, त्यात पैसा जरी चांगला मिळत असला तरी मला एका ठिकाणी रोज ऑफिसला रोज जायचं किंवा दुकानात रोज जायचं किंवा दुकानदारांना भेटायचं रोज, हे आवडत नव्हतं. त्यामुळे मी तो धंदा सोडून दिला. सो पॅशन काय आहे मुलाची हे बघता येतं. आणि मी जरी सोडला असला तरी माझ्या वडिलांची तब्येत जेव्हा ढासळली तेव्हा मी 6 वर्ष तो धंदा सांभाळला आणि मग तो सोडला. म्हणजे त्यातली बरीच वसुली आमची बाकी होती मार्केटमधली, आणि त्यांच्या तब्येतीला त्यावेळेला 2दा त्यांना फिट आली होती. तर कदाचित परगावी गेले आणि काही झालं तर अशी काळजी होती. तर मी त्यांच्यासाठी तो प्रवास केला आणि तो धंदा बंद करताना जिथे 1-1 लाख वसुली होती तिथे त्या व्यापाऱ्याकडे गेलं की काय मिळेल तेवढी वसुली करायची. नवीन माल पाठवताना कमी पाठवायचा. त्याची ऑर्डर 1 लाखाची असली तरी 50,000चाच माल पाठवायचा. असं करत करत वसुली कमी करून तो 6 वर्ष मला बंद करायला लागली. सो ह्याच्यामध्ये भेटावं लागेल अशा व्यक्तींना पर्सनली किंवा Zoom वरती, आणि त्या मुलाच्या आशा आकांक्षा काय आहेत, त्याला काय करायचं एक्झॅक्टली याची त्याला जाणीव आहे का, आणि त्याच्यात तो उत्तम आहे का. म्हणजे नुसतंच मला काहीतरी नवीन करायचंय म्हणून करायला जायचं, तर त्यातलं स्किल त्याच्याकडे आहे का काही, त्याच्यात तो सर्वोत्तम आहे का त्या क्षेत्रामध्ये, तर ती उडी मारायला हरकत नाही. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करायलाही हरकत नाही अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये. पण नुसतंच मुलगा वडिलांचा काही व्यवसाय चालू ठेवायचा नाही म्हणून काहीतरी वेगळं करायला बघतोय का, त्याला खरोखर ती गोष्ट आवडते हे याच्यात जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि त्या क्षेत्रात त्याचं काय क्रेडेन्शियल आहे, त्यांनी काय कमावलेलं आहे त्या क्षेत्रातलं नाव त्याचं, हा विचार करणं आवश्यक आहे. किंवा त्या क्षेत्रामध्ये एखाद्या दुसऱ्या कंपनीत नोकरी करून त्याला ते जमतंय का हे पाहता येईल का. मला वाटतं हा एक पर्याय होऊ शकतो की त्याला जर का उदाहरणार्थ बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करायचंय आणि वडिलांचा फाउंड्रीचा व्यवसाय आहे, तर नक्कीच ही वेगवेगळी क्षेत्र होतात. तर मग बायोटेक्नॉलॉजीच्या एखाद्या कंपनीत नोकरी करून बघायची वर्षभर. जमतंय का आपल्याला, त्यातनं काही आवडतंय का, ते खरोखर आज वाटतंय मला आवडतं. प्रत्यक्ष तिथे काम करताना जेव्हा घासावी लागते असं आपण म्हणतो, तेव्हा ते आवडतंय का हे जास्त चांगल्या प्रकारे कळेल त्या मुलाला. आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा त्यानंतर की हे मला खरंच करायचंय की नाही. आणि मुलांनी सुद्धा थोडं फ्लेक्झिबल असावं की आपण एका जनरेशनची जनरेशनचे एफर्ट्स, प्रयत्न हे गुडविल निर्माण करण्यात जातात, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या जनरेशनने त्याच्यावरती जर का अजून मेहनत घेतली तर तो खरा प्रॉफिट यायला लागतो, त्यातनं चांगल्या दर्जाचा प्रॉफिट. आणि सेटअप धंदा असला तर तो वाढवणे नक्कीच, लक्ष देऊन वाढवणे नक्कीच फायदेशीर गोष्ट होते, सोपी गोष्ट होते. पण मुलाची पॅशन काय त्याच्यावर ते अवलंबून आहे. अजून 2 प्रश्न येत आहेत. त्याच्यामधला एक विनोद बांगरांचा प्रश्न आहे, तो त्यांनी स्वतःच अनम्यूट करून विचारावा. पण त्याच्या अगोदर दत्ताजी माने यांचा एक प्रश्न आहे. हॉटेल मॅनेजमेंट शिकत असताना कोणती भाषा शिकावी युरोपियन देशात जाण्यासाठी? ओके, हॉटेल मॅनेजमेंट ह्याच्यासाठी फ्रेंच ही भाषा जास्त पॉप्युलर आहे. याचं कारण असं की मुळात हॉटेल मॅनेजमेंट हा विषय डेव्हलप झाला तो फ्रान्समध्ये आणि स्वित्झर्लंडमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. आणि फ्रान्सची ज्या पाककृती आहेत, फ्रेंच पाककृती, त्या जगप्रसिद्ध आहेत सगळ्या. त्यामुळे जनरली हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांना फ्रेंच शिकवलं जातं. पण जर का तुमचं भारतामध्ये हॉटेल असेल तर तुम्हाला फ्रेंच नाही शिकले तरी चालतं. आणि तुमचं जर का भारतामध्ये हॉटेल किंवा रेस्टॉरंट असेल तर तुम्हाला, आमचे एक मित्र आहेत, त्यांनी 2 वर्ष 4 वर्ष प्रयत्न करून व्हेज डिग्री फॉर हॉटेल मॅनेजमेंट असा प्रोग्राम सुरू केलेला आहे. कारण ते स्वतः व्हेजिटेरियन जैन समाजातले लोक आहेत. ते रोटरियन चंद्रशेखर लुनिया म्हणून. तर त्यांना त्यांच्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतल्यावर लक्षात आलं की इथं नॉनव्हेज खावं लागतं आणि करावं लागतं, ते त्यांना करायचं नव्हतं. मग त्यांनी सगळा रिसर्च करून अभ्यास केला आणि डेटा काढला की भारतात नॉन व्हेजिटेरियन लोक किती आहेत, रोज नॉनव्हेज खाणारे किती आहेत, महिन्यात एकदा खाणारे किती आहेत, आठवड्यात एकदा खाणारे किती आहेत, सगळा डेटा त्यांनी मिळवला. आणि मग व्हेज रेस्टॉरंट जर का जगात आणि भारतात जास्त चालणारी असली, भारतातली तर नक्कीच, तर इथे असा कोर्स का नसावा, म्हणून त्यांनी तो व्हेजिटेरियनचा कोर्स असावा, ज्याला नॉनव्हेज अजिबात हात न लावता तो कोर्स पूर्ण करता यावा, यासाठी ते प्रयत्न करून तो कोर्स सुरू करायला लावलाय. आता बऱ्याचशा ठिकाणी तो कोर्स चालू आहे. सो तुम्हाला जर का रेस्टॉरंट तुमचं भारतातलं असेल तर तुम्हाला फ्रेंच शिकण्याची आवश्यकता नाही. तेवढं बेसिक फ्रेंच तुम्ही काय पुस्तकातनं पण वाचून शिकू शकता, किंवा एखादा असा 20-30 तासाचा इंट्रोडक्टरी प्रोग्राम कोर्सेरावरती असला तो करून सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. कारण
फ्रेंचमध्ये उच्चार जे असतात ते कसे करण्याचे आहेत ते महत्वाचं असतं. ते शिकून घेतले जर का तुम्ही, तर तुम्हाला अख्खी भाषा शिकण्याची गरज नाही त्यासाठी. पण जर का तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर हवं असलं तर त्या क्षेत्रामध्ये फ्रेंच भाषा शिकायला हरकत नाही. अजून आपण फक्त आता वेळेचे बंधने आपल्याला, आपण एक दोनच प्रश्न घेऊ. तर विनोद पंगर, तुमचा प्रश्न विचारा. सर खूपच चांगले आपल्याला काउच सर्फिंग रिलेटेड ऑथेंटिक माहिती मिळू शकते. काउच सर्फिंगची वेबसाईट आहे. मी तुम्हाला त्याचे तुम्ही गुगल करा, काउच सर्फिंग तुम्हाला मिळेल. couchsurfing.com अशी वेबसाईट आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आणि तुमचं प्रोफाईल बनवायचं. तुम्ही आता हा विचार करा की पॉप्युलर जी गावं आहेत, अशी उदाहरणार्थ न्यूयॉर्क, लंडन, इस्तंबूल, पॅरिस, इथे भरपूर लोक प्रवास करत असतात. त्यामुळे तिथे लोकांना रिक्वेस्ट खूप येत असतात की मी तुमच्या घरी राहू का. तर ते सगळ्यांना काय हो म्हणू शकत नसतात. किंवा भारतामध्ये पॉप्युलर गावं मुंबई, गोवा, दिल्ली, आग्रा, जयपूर, बँगलोर अशी गावं जी आहेत तिथे भरपूर रिक्वेस्ट येत असेल त्यांना, तर ते सगळ्यांना काय हो म्हणू शकत नसतात लोक. सो आपलं प्रोफाईल चांगलं पाहिजे, ज्याच्यातनं त्या समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की या माणसाशी गप्पा मारायला मिळतील मला, यातनं मला काहीतरी शिकायला मिळेल, हा आनंद मिळेल. तुम्ही माझं प्रोफाईल बघा, मी जेव्हा लिहितो तेव्हा मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स येतो. मी 100% येतो असं म्हणत नाही, कारण 50 वर्षाच्या पुरुषाला माझ्या घरात ठेवून घेण्यापेक्षा मी 25 वर्षाच्या मुलीला ठेवून घेईन असं बरेचसे तरुण मुलांचं म्हणणं असतं. पण त्यात काही गैर नाही. त्यामुळे सोपं नाहीये माझ्या वयाच्या माणसांनी काउच सर्फिंगला रिक्वेस्ट पाठवल्यावर होकार मिळवणं. पण तुमचं प्रोफाईल जर का अट्रॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला भेटायला तर नक्की लोक येतील, गप्पा मारायला भेटतील, गाव दाखवतील त्यांचं, चहा कॉफीला भेटतील, आणि तेही पुरेसं आहे. सगळीकडे काय घरात राहायला मिळेल तसं नाही, पण तिथल्या लोकल लोकांशी गप्पा मारायला मिळणं ह्यातही शिकायला मिळतं भरपूर. आणि पुण्याचं असे बरेच जण येतात ज्यांना तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचं नसेल काही कारणाने, की घरी आता कोरोनाच्या काळात तर कोणाला ठेवता येत नाही, पण अदरवाईज सुद्धा कोणी वयस्कर व्यक्ती आहे, त्यांच्या करण्यात वेळ जातो, तर अशा लोकांना तुम्ही म्हणू शकता की आपण बाहेर भेटू, मी तुम्हाला कॉफी प्यायला भेटतो, जेवायला भेटतो. अशा प्रकारे सुरुवात तुम्ही करा त्या गोष्टीला. आणि मला तुम्ही कनेक्ट करा, प्रसाद सोनी माझं नाव त्याच्यावरती दिसेल तुम्हाला. फ्रेंडशिप रिक्वेस्ट फेसबुक सारख्या त्याच्यावर पाठवू शकता तुम्ही. प्रसाद, एक 5 मिनिटं आहेत ना? हो हो. आपण फक्त एक प्रश्न घेऊ, त्याच्यानंतर मग घेऊ. एक चांगला प्रश्न आहे, प्राईम लाईफ म्हणून त्यांनी विचारलेला आहे की हाऊ टू क्रिएट इंटरेस्ट इन आवर बिझनेस सो दॅट किड्स विल बी जॉईन आवर होम बिझनेस. ओके, एक गोष्ट तुम्ही त्याला लहानपणापासून घेऊन गेला असतात तर ते आपोआप निर्माण झाला असतं इंटरेस्ट, पण आता ते शक्य नसेल जर का मुलगा ऑलरेडी मोठा असेल किंवा मुलगी ऑलरेडी मोठी असेल तर आपल्या व्यवसायामध्ये काय काय नवीन नवीन अनुभव येतात हे जर का त्यांना समजावून सांगितलं आणि त्यातनं कसं शिकायला मिळतं छान. आता माझा ट्रेनिंगचा व्यवसाय आहे, तर मी माझ्या मुलाला गोष्टी सांगत असतो की मला याच्यातनं काय काय नवीन मला शिकायला मिळालं, की लोकांनी असा प्रश्न विचारला त्यातनं मला शिकायला मिळालं. किंवा मी बार्सेलोनामध्ये गेलो होतो तेव्हा तो माझ्या बरोबर होता, मग मी तिथे स्पॅनिश मध्ये बोलायची तयारी केली होती आणि त्या गावाची भाषा कॅटालान म्हणून आहे. मग मी तिथल्या अर्धा तासात मला जो काय वेळ होता भाषण सुरू व्हायला त्याच्यात कॅटालनचे 4 शब्द शिकलो आणि जाऊन ते वापरले पुढे. तर मला आनंद झाला की मी परिस्थिती बदलल्यावर चटकन त्याच्यात बदल करून काहीतरी बोलू शकलो. सो असे जे नवीन शिकायला मिळतात गोष्टी त्या जर का आपण त्यांना सांगत राहिलो आणि फायदे पटवून दिले की माझ्या धंद्यामध्ये आज एवढ्या एफर्ट्स मध्ये, आपण ज्याला एफिशियन्सी म्हणतो की इतके कमी श्रम करून आज एवढे पैसे मिळू शकतात. तू नवीन क्षेत्रात पडणार त्यात तुला भरपूर मेहनत करायला लागणार आहे आणि तुला पैसे किती मिळतील याची आज काहीच खात्री नाहीये. तर तू हा धंदा का नाही सुरू करत आणि तुला आवडते की नाही, त्यासाठी तू एक वर्ष एक महिना माझ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करून बघ. जर का तुमची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी असेल तर प्रोडक्शनला 1 महिना, अकाउंट्सला 1 महिना, सेल्सला 1 महिना असं काम करून बघूया त्याला. त्यातनं त्याला आवड निर्माण होते का बघूया. आणि तेवढं करून जर का नाही आवड निर्माण झाली तर मग मात्र काही इलाज नाही त्याला, असं म्हणतो आपण. तसं प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तर त्यासाठी एक्सपोजर देणं, एक आठवडा म्हणा, एक महिना म्हणा, त्याला काम करून बघू दे आपल्या कंपनीत किंवा आपल्या सारख्या मित्राच्या दुसऱ्या कंपनीत अशा सिमिलर प्रॉडक्टच्या त्यात काम करून बघू दे, असा प्रयत्न करता येतो. प्रसाद सर, आता तुम्हाला पुढची मीटिंग आहे त्यामुळे आपण थोडं थांबतो आता. तर मी आमचे एक मेंबर गौरव मोरे यांना विनंती करतो, त्यांनी वोट ऑफ थँक्स द्या. थँक्यू घोरपडे साहेब. सर्वात पहिले मी प्रसाद सरांना थँक्यू बोलतो, धन्यवाद बोलतो की त्यांनी एवढा वेळ काढून आपल्याला MEA मेंबर्सला एवढा चांगला सेशन त्यांनी वेळ काढून आपल्याला सेशन दिला, हा ग्रूमिंग बद्दल बेसिकली. की त्यांनी त्याचबरोबर त्यांनी आपल्याला खूप चांगले एक्झाम्पल्स पण दिले ज्याच्याने आपण इझिली को रिलेट करू शकलो. जसे बॉलिवूड पर्सनॅलिटीज असो, पॉलिटिशियन्स असो किंवा इंडस्ट्रियलिस्ट असो, ज्याच्याशी आपण इझिली को रिलेट करू शकलो की बाबा
की ह्याचा कसा फायदा होतो आणि ह्यांच्या एवढे इंडस्ट्रियलिस्ट किंवा पॉलिटिशियन्स जे आहेत त्यांच्या मुलांनी पण त्यांनी वेगळं जाऊन काय केलं ज्याच्यानी त्यांचं पण नाव, मुलांचं पण नाव आपल्या वडिलांपेक्षा खूप जास्ती आज मार्केटमध्ये झालं. त्याचबरोबर त्यांनी जे आपल्याला एक खूप छान टिप दिली की मुलांना एक इंडिव्हिज्युअल ट्रिप वरती पण पाठवलं की त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स किती वाढतो आणि त्यांच्यात डेव्हलपमेंट किती होते ह्याबद्दल पण त्यांनी खूप छान आपल्याला उदाहरण दिलं. त्याचबरोबर सर सुद्धा ह्या वयात यांनी लॉकडाऊन मध्ये 2 नवीन लँग्वेज शिकले, प्लस आपल्याला त्यांनी सांगितले की चायनाची मॅन्डेरियन लँग्वेज आणि स्पॅनिश लँग्वेज शिकला तर त्याचा किती फायदा होऊ शकतो आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने पण, किंवा उद्या आपले मुलं पण जर का पुढे शिकायला गेले तर ती लँग्वेज एवढी फेमस आहे ज्याच्यानी त्यांना पण तिथे कम्युनिकेशनला फार इझी राहील. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला हेही सांगितलं की जर्मनीमध्ये आपल्याला मुलांना शिक्षण फ्री आहे, पण तिथे फक्त जो खर्च आहे जो आपला राहण्याचा असणार आहे आणि खाण्यापिण्याचा असणार आहे. तर एवढ्या थोड्या वेळात सरांनी आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. मी MEA तर्फे प्रसाद सरांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि आम्हाला कधी पण अशी परत आज वाटलं की आम्हाला तुमचा सेशन अटेंड करावा तर तुम्ही नक्कीच आम्हाला सपोर्ट करताल, आम्हाला तेवढी अपेक्षा आहे. ह्याचबरोबर मी MEA कमिटीचं पण फार ऍप्रिशिएट करायला वाटतं, कारण ते वारंवार वेगळे विषयांवरती आपल्याला एक नवीन सेशन्स घेत असतात. तर MEA कमिटीचं पण खूप कौतुक करण्यासारखं आहे, जितका करावा तेवढं कमीच आहे. सो थँक्यू MEA कमिटी. अँड आज जे काही जवळपास 101 मेंबर्स आपले MEA चे मेंबर्सनी अटेंड केला हा सेशन, वेळ काढून ते आज इतक्या वेळ आपल्यासोबत होते त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. थँक्यू गोरपडे सर. धन्यवाद मोरे सर.